नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण तुमचा टॉपिक नंबर 1 पार्टनरशिप फायनल अकाउंट अतिशय महत्त्वाचा, परीक्षेला 12 मार्काला येणारा, टॉपिक नंबर 2 अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा, कंपल्सरी परीक्षेला 12 मार्क देणारा, तर असे 2 टॉपिक पूर्णपणे अभ्यासलेले आहेत। या टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। त्याचबरोबर आता आपण टॉपिक नंबर 3 ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट, त्याचबरोबर आता आपण टॉपिक नंबर 3 ॲडमिशन ऑफ पार्टनर अभ्यासत आहोत, ज्याच्यामध्ये या टॉपिकची संपूर्ण थिअरी आपण अभ्यासलेली आहे, बेसिक कन्सेप्ट समजून घेतलेले आहेत, ॲडजस्टमेंट जनरल एंट्रीज कशा होतात हे देखील समजून घेतलेले आहेत आणि आपण प्रॉब्लेम 3 पर्यंत सगळा अभ्यास केलेला आहे, सॉल्व प्रॉब्लेम 3 पर्यंत समजून घेतलेले। तर हे लास्ट व्हिडिओ जर टॉपिक नंबर 3 चे तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे तुम्ही जर ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की या चॅनलवर तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला फ्रीमध्ये शिकवला जाणार आहे। तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आज आपण एक्झाम्पल नंबर 4 अभ्यासणार आहोत। तर चला सुरू करूया। आपली मेथड सर्वांना माहिती विद्यार्थी मित्रांनो, फर्स्टली आपण एक्झाम्पल वाचायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते सॉल्व करायला सुरुवात करायची। तर चला पहिल्यांदा आपण रीड करूया। द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ मकरंद अँड महेश। दोन पार्टनर आहेत, मकरंद आणि महेश हे ओल्ड पार्टनर आहेत, शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:2 हा त्यांचा ओल्ड रेशो बरोबर। नेक्स्ट त्यांनी आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे, कॅपिटल दिले, मकरंद आणि महेश हे जुन्या बॅलन्स शीटचे आयटम नवीन बॅलन्स शीटला जातात, हे कॅपिटल जे आहे आपण कॅपिटल अकाउंट तयार करणार, त्याच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार, क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला, बिल्स पेएबल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला। इकडे असेटला बघा, बिल्डिंग आहे बॅलन्स शीटच्या असेटला, प्लांट अँड मशिनरी असेट, डेटर्स देखील असेट। आता हा आरडीडी याच्या संदर्भात काहीतरी ऍडजस्टमेंट असणार आहे, ती बघूया। बँकचा बॅलन्स दिलेला आहे, बँक अकाउंट तयार केले, त्याच्या डेबिटला ट्रान्सफर करणार आणि फर्निचर आपण असेटला लिहिणार आहोत। ऍडजस्टमेंट मध्ये बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे की ऑन 1 एप्रिल 2019 मंगेश इज अ न्यू पार्टनर, त्यांनी ऍड करायचं ठरवलं फॉर 1/2 शेअर। 1/2 शेअर मीन्स 50%ला तो ऍड होणार आहे। त्यासाठी मंगेशने ही पेड ₹1 लाख ॲज हिज कॅपिटल, त्याने 1 लाख रुपये कॅपिटल म्हणून घेऊन आलेला आहे। आपण याची एंट्री काय करतो, कॅपिटल आलं म्हणजे कॅश आलो, कॅश अकाउंट डेबिट टू मंगेश कॅपिटल अँड ₹40,000 आणि 40,000 हिज शेअर ऑफ गुडविल बाय आरटीजीएस। बघा आता त्याने 40,000 गुडविल आणलेले, पहिल्यांदा आपण गुडविल आणलेलीची एंट्री करणार की बाबा कॅश आली किंवा बँक थ्रू पैसे आली। आता इथं कॅश म्हणताच येणार नाही, कारण की त्यांनी आरटीजीएस सांगितलेला आहे, म्हणजे आपण लिहितानाच काय लिहिणार आहोत, बँक अकाउंट डेबिट, बँकेत पैसे आलेले असणार आहेत, बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट। ही पहिली एंट्री आपल्याला गुडविल घेऊन आलेला आणि डिस्ट्रीब्यूट करायचं आहे गुडविल। पुढे जाऊन याची नंबर 2 ची एंट्री काय होणार आहे की बाबा गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल। आणि कोणत्या रेशो मध्ये, सॅक्रिफाय। आता मी सांगितलं तुम्हाला की या ठिकाणी आपल्याला न्यू रेशो त्यांनी दिलेला नाहीये आणि इथं सॅक्रिफाय रेशो दिलेला आहे बघा त्यांनी, सॅक्रिफाय ओल्ड पार्टनर डिसाइडेड टू सॅक्रिफाय इक्वली मीन्स 1:1 आपल्याला सॅक्रिफाय रेशो दिलेला आहे त्यांनी, कसा आहे तो 1:1 आहे। तर या रेशो मध्ये ते डिस्ट्रीब्यूट करायचं, दिला नसता हा तर आपण आपल्या ओल्ड रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केला असता, कारण की ओल्ड रेशोचा सॅक्रिफाय रेशो असतो। पुढे प्लांट अँड मशिनरी रिव्हॅल्यूड ॲट 48,000। आता बघा प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू किती सांगतात ते 48,000 झाली असं सांगतात। आता बघा इथं प्लांट अँड मशिनरी 48 आहे आणि जुन्या बॅलन्स शीटला बघा प्लांट अँड मशिनरी किती 60,000 आहे, म्हणजे कमी झालेली 12,000 आणि 12,000 त्या प्लांट अँड मशिनरी मधून आपण काय करणार आहोत, लेस करणार आहोत। प्लांट अँड मशिनरीला स्टार मार्क, लॉस आहे 12,000 रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार। नंबर 2 ची ऍडजस्टमेंट समजून घेतली।
नंबर 3 मध्ये बिल्डिंग टेकन बाय मकरंद. बघा एखादी असेट पार्टनर टेकन ओव्हर करतो ना, तर पार्टनर्स कॅपिटल आपण डेबिट देतो, म्हणजेच काय मकरंद कॅपिटल अकाउंट डेबिट. 2 आता एक गोष्ट लक्षात घ्या, मकरंद कॅपिटल अकाउंट डेबिट पण कितीला घेतली बघा, मकरंदने बिल्डिंग टेकन ओव्हर केली किती, 1 लाख रुपयाला. आता बिल्डिंग कितीची होती, 72,000 रुपयाची होती, बरोबर ना. म्हणून मकरंद कॅपिटल अकाउंट डेबिट आपण काय लिहिणार, 1 लाख रुपये लिहिणार, बरोबर. 2 बिल्डिंग आपल्याकडून गेलेली आहे टू बिल्डिंग कॅपिटल टू बिल्डिंग अकाउंट 72,000 आणि याच्यामध्ये फायदा झालेला आपला 28,000चा. हा फायदा टू रिव्हॅल्युएशन अकाउंट किती लिहिणार आपण, 72 म्हणजे 28,000चा फायदा झाला. 18 म्हटलं मी चुकून, 28,000 म्हणजे मकरंद कॅपिटल अकाउंट डेबिट टू बिल्डिंग कॅपिटल टू रिव्हॅल्युएशन 28,000. तर याचे 3 इफेक्ट होणार आहे. मकरंद कॅपिटलच्या डेबिटला 1 लाख, बिल्डिंग मधनं आपण 72,000 वजा करणार, म्हणून बिल्डिंगला आपण एक स्टार मार्क करून ठेवूया, आणि रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला आपण 28,000 लिहिणार आहोत. पुढे आरडीडी इन्क्रीज अप टू 4,000. आरडीडी होता 2,000, तो 4,000 पर्यंत इन्क्रीज झाला. मी थोडंसं इथलं हे करतो म्हणजे आपल्याला लिहिता येईल, माझ्याकडे जागा राहील. 4,000 पर्यंत इन्क्रीज झाला म्हणजे 2,000ने वाढला. आता मायनस करताना डेटर्स मधनं आपण 4,000 वजा करणार, पण ऍक्च्युअल लॉस बघा अगोदर 2,000 होता, तो 4,000 पर्यंत गेला. लक्षात घ्या, इथं फसतात. अगोदर आरडी किती होता, 2,000, तो 4,000 झाला, म्हणजे ऍक्च्युअल लॉस इन्क्रीज किती झाला, 2,000 झाला. मग हा 2,000 जो लॉस झालेला आहे तोच फक्त रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिला, जितक्याने ऑलरेडी वाढला तेवढाच फक्त. आपल्याला डेटर्सला एक स्टार मार्क करावं लागेल. त्याच्यानंतर द ओल्ड पार्टनर डिसाइडेड टू रिटेन हाफ अमाऊंट ऑफ द गुडविल इन द बिझनेस. त्यांनी काय सांगितलंय की हाफ अमाऊंट रिटेन करायची बिझनेसमध्ये. काय करायची, हाफ अमाऊंट रिटेन केली म्हणजे हाफ अमाऊंट काय केली, विड्रॉ केली. जर विड्रॉ केली तर कॅश जाईल. विड्रॉ कोण करतात, ओल्ड पार्टनर करतात. मग याची एंट्री आपण करणार ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. म्हणजे आता ओल्ड पार्टनर मध्ये दोघे आहेत, मकरंद आणि महेश. मकरंद कॅपिटल अकाउंट डेबिट, महेश कॅपिटल अकाउंट डेबिट असं होईल. हाफ अमाऊंट गुडविल किती आणले होते, 40, त्याच्या हाफ म्हणजे किती येतील, 20,000. इक्वली येणारे दोघांना म्हणजे 10,000 येईल. टू पैसे जातील म्हणून कॅश ऑब्लिक बँक अकाउंट अशी एंट्री होणार आहे. अतिशय सोपं आहे, सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. सर्वांनी सोबत राहायचं. चला फर्स्ट आपण बॅलन्स शीट ट्रान्सफर करून घेऊ. कॅपिटल मकरंद महेश आपण कॅपिटल अकाउंट तयार केले. कॅपिटलच्या क्रेडिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि त्याची अमाऊंट आपण लिहिणार आहोत 95,000 आणि 1 लाख 95,000 अँड रुपीज 1 लाख. इथं मंगेश मध्ये डॅश करूया. दॅट नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स बिल्स पेएबल. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला एक 3-4 ओळी जागा सोडायची आणि त्या ठिकाणी लिहायचंय सन्ड्री क्रेडिटर्स. अमाऊंट लिहिणार सन्ड्री क्रेडिटर्सची ₹4,000 आणि दॅट नेक्स्ट बिल्स पेएबल, आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹3,000 झालं. त्याच्यानंतर असेटला बघा बिल्डिंग आहे, बॅलन्स शीटच्या असेटला जायचं आहे आपल्याला, आणि आपण लिहिणार आहोत त्या ठिकाणी बिल्डिंग इनर कॉलम. याच्यावर ऍडजस्टमेंट आहे बिल्डिंगवर. अमाऊंट इनरला लिहिणार 72,000 72,000. ती 1 लाख झालेली आहे म्हणजे खरेदी केलेली. आपण हे इनरला लिहूया 72,000. नेक्स्ट बिल्डिंग झाल्यानंतर पुढे पहा काय दिलेले, प्लांट अँड मशिनरी आहे. हे सुद्धा आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचं प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट लिहिणार 60,000 60,000 इनरला लिहिणार. एक ओळ जागा सोडणार आपण ऍडजस्टमेंटसाठी. देन नेक्स्ट पुढे बघा डेटर्स 42,000 हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचं. डेटर्स अमाऊंट 42,000 42,000. नेक्स्ट डेटर्स झाल्यानंतर आरडीडी तो आपण नंतर पुढे बघणार आहोत. बँकचा बॅलन्स आपण बँक अकाउंट तयार केलेले त्याच्या डेबिटला लिहायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि बँकचा बॅलन्स लिहायचा आपण त्या ठिकाणी ₹20,000 20,000. आणि लास्ट असेट आहे फर्निचर 10,000. हे डायरेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला आपण लिहून टाकूया फर्निचर. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही, डायरेक्ट आउटरला लिहू ₹10,000. काय केलं आपण, सगळे असेट ट्रान्सफर केल्यात. अतिशय सोपं काम, याच्यापेक्षा सोपं काहीही नाही. आता ऍडजस्टमेंट मध्ये 1 एप्रिलला त्यांनी मंगेशला ऍड करायचं ठरवलंय 1/4 शेअर साठी. लक्षात घ्या आपल्याला गेन रेशो किंवा सॅक्रिफाय रेशो कधी कॅल्क्युलेट करावा लागतो, ज्यावेळेस गुडविल रेज आणि रिटर्न ऑफ असेल त्यावेळेस गेन रेशो. सॅक्रिफाय रेशो मध्ये गुडविल आपण डिस्ट्रीब्यूट करतो, पण आपल्याला इथं डायरेक्ट त्यांनी सॅक्रिफाय रेशो कॅल्क्युलेट करून दिलेला आहे या ठिकाणी, इक्वल आहे, त्याच्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेट करायची गरज नाहीये. आता बघा आपण काय करूया, समजून घेण्याचा प्रयत्न करू. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट मध्ये काय सांगितलंय की 1 लाख रुपये त्यांनी कॅश आणलेली आहे ऍज अ कॅपिटल. मग एंट्री काय होईल की बँक अकाउंट डेबिट
टू कोणी मंगेश कॅपिटल, म्हणजे बँकेच्या डेबिटला आपल्याला लिहावं लागेल टू मंगेश कॅपिटल. आणि अमाऊंट लिहिणार आपण ₹1 लाख, 1 लाख रुपये. मंगेशने 1 लाख रुपये याचं कॅपिटल आणलं. मंगेश कॅपिटलच्या क्रेडिटला आपण लिहिणार बाय बँक अकाउंट. आता बँकचा बॅलन्स दिलाय म्हणून बँक लिहितो मी, अकाउंट. आणि अमाऊंट लिहिणार मंगेशच्या कॉलम मध्ये ₹1 लाख. पुढे जाऊन त्यांनी सांगितलंय की ₹40,000 40,000 काय आणले त्यांनी, गुडविल आणलेले. मग गुडविल आणलेल्याची एंट्री RTGS थ्रू आणलेले. गुडविल आलं म्हणजे बँकेत आलं, बँक अकाउंट डेबिट टू गुडविल. बँक अकाउंट डेबिट आहे म्हणजे आपल्याला बँकेच्या डेबिटला जावं लागेल आणि त्या ठिकाणी लिहावं लागेल टू गुडविल अकाउंट, टू गुडविल अकाउंट. अमाऊंट लिहिणार आपण ₹40,000 40,000. बँक अकाउंट डेबिट टू गुडविल, गुडविलच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट. आणि अमाऊंट लिहिणार ₹40,000 40,000. दॅन नेक्स्ट हे झालं, गुडविल आणलं, डिस्ट्रीब्यूट केलं. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर, सॅक्रिफाय रेशो, आणि सॅक्रिफाय रेशो इक्वल आहे म्हणजेच काय, गुडविल अकाउंटच्या डेबिटला ओल्ड पार्टनरची नावं लिहावी लागतील. गुडविलच्या डेबिटला येऊया आणि त्या ठिकाणी ओल्ड पार्टनर म्हणजेच टू मकरंद कॅपिटल. 40,000 इक्वली म्हणजेच त्याला 20,000 येतील त्याच्या हिस्स्याचे. आणि टू महेश कॅपिटल त्याच्या हिस्स्याला सुद्धा किती येणार आहेत, 20,000 येणार आहेत. हे गुडविलच्या डेबिटला आहेत, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट. मकरंदच्या कॉलम मध्ये 20,000 आणि महेशच्या कॉलम मध्ये 20,000. हे गुडविलच्या ट्रीटमेंट करून घेतल्या, पहिली ऍडजस्टमेंट संपली. हे ज्याला जमल गुडविलच्या ट्रीटमेंट आणि कॅपिटल ह्याला बाकी सोपंच आहे. मग काय ॲसेट आणि लायबिलिटी रिव्हॅल्यूड असते. बघा आता प्लांट अँड मशिनरी 48,000 झाली. आपण बॅलन्स शीटला जायचं, प्लांट अँड मशिनरी ज्या ठिकाणी लिहिले त्या ठिकाणी लिहायचं 48,000 आणि ती इनरला 40 एक कमी झाली, त्याला म्हणायचं लेस डेप्रिसिएशन. कितीने कमी झाली सर, 12,000 रुपयांनी कमी झाली. 60ची 48 झाली म्हणजे 12,000 वजा होतील 60 मधनं, आउटरला 48. ॲसेट कमी होणे, लॉस रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट लिहिणार ₹12,000, जेवढ्याने कमी झाली तेवढीच अमाऊंट लिहायची 12,000. 2 नंबर संपले. बिल्डिंग मकरंदने टेकन ओव्हर केली. तुम्हाला सांगितलं की बिल्डिंग गेली, कितीची होती, 72,000ची गेली. आपण बिल्डिंग ॲसेटला लिहिले त्या ठिकाणी लिहायचं लेस टेकन ओव्हर बाय मकरंद. टोटल 72,000 आपण वजा करणार, आउटरला काहीच बिल्डिंग राहणार नाही, त्यांनी सगळीच घेतली नील. मकरंद कॅपिटलच्या डेबिटला टू बिल्डिंग. अमाऊंट लिहिणार टोटल 1 लाखाला घेतली ₹1 लाख. फायदा झाला याच्यामध्ये 72ची फॉर्म्युला फायदा झाला, 72ची असेट 1 लाखाला घेतली, 28,000चा फायदा आहे. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय बिल्डिंग ₹28,000 28,000. संपला विषय. नंबर RDD 4,000 वाढलेला आहे. बॅलन्स शीटच्या असेटला आपण जायचं त्या ठिकाणी म्हणायचं लेस RDD डेटर्स मधून ₹4,000. आउटरला येणार 38,000. आणि बघा जुना RDD होता सर 2,000, तो 4,000 झाला म्हणजे ऍक्च्युअल 2,000नीच वाढ झाली त्याच्यामध्ये. जेवढा लॉस आहे तो रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू RDD. कंसात वाटलं तुम्ही 4,000 आहे नवीन, त्यातनं जुना जर वजा केला 2,000 तर फक्त 2,000 मी आउटरला दाखवा. आणि ओल्ड पार्टनर डिसाइडेड टू हाफ अमाऊंट ऑफ गुडविल रिटेन इन बिझनेस. बिझनेसमध्ये अर्धी अमाऊंट गुडविलची त्यांनी दाखवायचं ठरवलं, म्हणजे अर्धी काय केली, विड्रॉल केली. मग काय, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, म्हणजे ओल्ड पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू कॅश किंवा बँकला टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. आणि हाफ अमाऊंट गुडविल होतं 20,000, त्यातली हाफ गुडविल होतं 40,000, त्यातली हाफ अमाऊंट मध्ये 20 विड्रॉ केली इक्वल मध्ये, म्हणजेच त्यांचा सॅक्रिफाय रेशो इक्वल होता 10,000 इक्वल होईल. म्हणजे लक्षात आलं का मी काय सांगतोय, की त्याने गुडविल आणले 40,000, 40,000च्या ट्रीटमेंट इथं आपण केल्या, त्यातली हाफ अमाऊंट काय केली, विड्रॉ केली 20,000. विड्रॉ करताना सुद्धा दोन पार्टनरने 10,000 इक्वली सॅक्रिफाय रेशो मध्येच विड्रॉ करणार, म्हणजे 10,000नेच ते विड्रॉ होणार आहे, म्हणून ते 10,000 घेते. म्हणून कॅपिटलच्या डेबिटला टू बँक ऑब्लिक कॅश 10,000 आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिटला मी लिहितोय बाय मकरंद कॅपिटल अकाउंट 10,000 आणि बाय महेश कॅपिटल अकाउंट 10,000. अशा पद्धतीने आपण काय केलेले आहेत, सगळे ऍडजस्टमेंट केल्यात. 6वी ऍडजस्टमेंट त्यांचा रेशोची होती. संपलेला आहे प्रॉब्लेम. आता आपण क्लोज करायला सुरुवात करायचं. पहिल्यांदा आपलं रिव्हॅल्युएशन म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्लोज करायचं. त्याची क्रेडिटची टोटल जास्त आहे, 28,000 रुपये आहे. क्रेडिटची 30 देणार आपण डेबिटला. त्यातनं हे 12 आणि 2 14,000 जर वजा झाले 28 मधनं तर 14,000 राहतील. 1 2 3
तिसऱ्या ओळीला लिहायचं टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि हा रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट आहे म्हणून कंसात मी म्हटलं पी, याला अंडरलाईन करूया आपण. आणि याच्यामध्ये फर्स्ट पहिला पार्टनर मकरंद, त्याचा हिस्सा आहे 3 आणि दुसरा आहे महेश, त्याचा हिस्सा आहे 2. या रेशोमध्ये वाटले तर 8400 आणि 5600. हे इकडे डेबिटला आहेत, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला आपण ट्रान्सफर करणार बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. अमाऊंट लिहिणार या ठिकाणी 8400 मकरंदची आणि 5600 महेशची. आणि आता आपण काय करणार आहोत, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय करूया, क्लोज करूया. तर बघा आता पार्टनर्स कॅपिटल मध्ये मंगेशच्या क्रेडिटची टोटल आहे 1 लाख रुपये, तेच आपण डेबिटला लिहिणार ₹1 लाख. वजा होण्यासाठी काही नाही, बॅलन्सिंग फिगर 1 लाख रुपये राहणार आहे. इकडे बघा 1,20,000 आणि हे 5 1,25,600 महेशची क्रेडिट टोटल, तीच लिहिणार डेबिटला 1,25,600 आणि त्यातनं 10,000 जर वजा झाले तर 1,15,600 रुपये राहतील. इकडं 95, 20, 15 आणि हे 84 अशी जर टोटल केली तर 8,400 आहे. इथं 84 नाही, इथे एक शून्य जास्त आहे, 8,400 यांची जर टोटल केली तर 1,23,400. तीच डेबिटला लिहिणार 1,23,400 आणि त्यातनं आपण 1 आणि वरचे 10 1,10,000 जर वजा केले तर आपल्याला 13,400 रुपये राहणार आहे. याला आपण म्हणणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि याचा दुसरा इफेक्ट आपण आपल्या बॅलन्स शीटला जाणार आहोत आणि त्या ठिकाणी हेडिंग देणार कॅपिटल अकाउंट. त्याच्यामध्ये सगळ्या पार्टनरची नावं लिहून घेणार. पहिला पार्टनर आहे मकरंद, दुसरा आहे महेश आणि तिसरा आहे मंगेश आणि त्यांच्या कॅपिटल बॅलन्स लिहून घ्यायचं. मकरंदचा आहे 13,400, महेशचा 1,15,600 आणि मंगेश आहे 1 लाख रुपये आणि या तिनांची टोटल आउटरला 2,29,000. चला आता आपण काय करूया, आपलं कॅश अकाउंट आणि गुडविल अकाउंट क्लोज करून घेऊ. गुडविल अकाउंट तुमचं क्लोज होणार आहे 40,000 क्रेडिटची टोटल आहे, तेवढेच डेबिटला देखील आहेत 40,000. गुडविल अकाउंट क्लोज झालं. त्याच्यानंतर कॅश अकाउंट बघा, डेबिटची टोटल 1,60,000 आहे, तेच लिहिले क्रेडिटला 1,60,000. त्यातनं 10 20 म्हणजे 1,40,000 राहतील बॅलन्सिंग फिगर. 1,60,000 मधनं 20,000 गेले, याला लिहायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा बँकचा बॅलन्स आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं बँक अकाउंट, बँक ऑब्लिक कॅश लिहा आणि अमाऊंट लिहिणार 1,40,000. आणि आता जर आपण बॅलन्स शीट क्लोज केली तर आपली बॅलन्स शीटच्या लायबिलिटीची टोटल येणार आहे 2,36,000 आणि तेवढीच आपली असेट असणार आहे. असेटची टोटल सुद्धा 2,36,000. म्हणजे थोडक्यात 2,36,000 रुपयांनी आपली बॅलन्स शीट क्लोज झाली. म्हणजे हा प्रॉब्लेम 2,36,000 रुपयाने टॅली झालेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.